काय व्हायला लागले तुम्हाला? वांटीले पित्त झाले रो पारी. काय खाल्लं होतं काल? ढाब्यावर गेला होता वाटतं जेवायला. जेवायला कुठं पारे, तो डबा दिलेलाच खाल्ला होता. डबा दिल्यावरती खाल्ल्यावर तुम्हाला कसं काय पित्त झालं? आता मला सांगून पित्त होईन का? त्याच्यात लिंबू दिलं तर पिळायला, त्याच्यामुळे झाला असेल. लिंबू देत नको जाऊ, तुला 17 वेळेस सांगितलं होतं. अहो काय नाटक करताय, सरळ सरळ सांगा ना. धाब्यावरती तर्रीचं खाल्लं असेल, अंडी मटन चिकन तरी आलेलं लागते ना, तर्री वाडा, हे त्याच्यामुळेच होतंय. तुला सदान कदा अंडी तरीच आठवती राव का? एवढे पैसे माझ्या खिशात खेळत येतोय, खा तर मी लगेच जातो घेतोय खातोय. तो दिलेला डबा ठ्यासा खाल्ला, ठ्यासा वाटून दिलेला. जे जेवण तुम्हाला देते ना तेच जेवण मी पण करते. मला कसं काय होत नाही, तुम्हालाच कसं होतंय हो? आता काय माहिती ही नाटकं असते आणि कामाला न जायची, त्याच्यामुळेच हे नाटकं चालू आहेत. घेऊ दे बाबा, आजच्या दिवस सुट्टी घेऊ दे. माझं डोकं उठले पारे. नाही, रात्री मरणाचं तुम्ही पिऊन आला होता. हे पिण्यामुळे झालेलं आहे, तुम्हाला जेवणामुळे नाही झालं. तुला साधा का पिण्याच काय आठवत रे? पियाने होतं का असं? अरे पित्त आहे ना तांबाट, आणि परत तुला आंबाट खाल्ली यांनी होतंय, दारूनी होतंय का? होय आंबाट चिंबाट मी खाते, मला कधी नाही पित्त झालं. हे दारूमुळे झालंय. तुम्ही जे दिवस रात्र दारू पिता ना त्याच्यामुळे हे झालेलं आहे. दारू सोडा पहिली तुम्ही. जाऊ दे मरू दे, माझ्या डोक्याचा पोट होईल. गोळ्या आण 2-4 दुकानातून जाऊन जा ना बाबा. गोळ्या आण जाणार. 2 रुपये देऊ का? देऊ राहू दे. हाणून घेऊ नका तुम्ही, मला डोकं नका खाऊ. होय बाया, हाणून घ्यायला लागलाय माणूस. कशाची गोळ्या पित्तावरच्या आणायचे? जाते श्याम्याच्या दुकानात असत्या भासाडवर, आण उचलून. मी सांगितलं होतं दारू प्यायला एवढा हाणून घेस पर्यंत. जा मला पडा घरात आणते मी. लागलं लगे दन 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 कराय घ्याई, जावच खोपा. डोळे लाल व्हायला लागले, पर्याय मरण मी. रुपये काय हो? इकडे ना. नाही मला लय काम आहे, जाऊ दे. अगं ये इकडे 2 मिनिटं. इकडे कशाला बोलवते? काय हो, काय काम आहे? अगं बस ना. नको अहो, मला मेडिकल मध्ये जायचंय. कशाला? ती पित्तावरची गोळी आणायची. अगं माझ्याकडे भरपूर गोळ्या पडलेल्या पित्तावरच्या, मी देते तुला. बस ठीक आहे. कोणाला लागती गोळी? कोणाला म्हणजे? माझ्या नवऱ्याला. त्या नवऱ्याला काय पित्ता होत सारखं काय झालं त्यांना? रातभर दारू प्यायची, दिवसभर दारू प्यायची, अंडी मटण खायची, होणारच पित्त. भाई तुला सांगता येत नाही का समजून जरा? अहो समजून आता माझं तोंड बंद केलं त्यांनी, पण त्यांना काय अक्कल येईना दारू सोडायची. तुझी नवऱ्याची दारू सोडायचीच आहे का? हा ना, वैतागून गेले मी. तुला एक सांगू का? नको बाई, परत मागच्या वेळेस मी तुला एवढं चांगलं सांगितलं आणि सगळं माझं उलट बंधाळी आलं होतं. नाही सांगितलेलं बरं नाही ग बाई, तू तमाशे घातलं सगळ्या गावामध्ये. अहो तेव्हा चुकलंच माझं. अहो तसं झालं की हो माझ्या नवऱ्याला, मग मी घाबरलीच. नाटक केलं तुझ्या नवऱ्यानी. आता नवऱ्याने नाटक केलं पण मला माहितीये का माझ्या नवरा नाटक करतोय. बरं असं ते सांगा ना, तुम्हाला वाटतं ना माझा संसार सुखाचा व्हावा? अगं मला तेच वाटतं, म्हणून तुला सांगते मी. मला वाटतं तुमचं गुन्ह्या गोविंदाने संसार व्हावा, तुला कुठं जायची वेळ नाही आली पाहिजे, त्यांनी व्यवस्थित कामधंदे करावं, त्यांची दारू सुटाव. बरं ऐक, आता मी सांगणार नव्हते पण तू म्हणती म्हणून परत सांगते. सांगा. अगं माझ्या माहेराला आहे ना म्हसोबा आहे. त्या म्हसोबाला आहे ना नवस करायचा. ते नवस केला ना 100% तुझ्या नवऱ्याची दारू सुटणार. असं नवस करून कुठं दारू सुटत असती का? अगं रुपे, मी सांगते त्याच्यावर विश्वास आहे ना तुझा? हा तुमच्यावर आहे विश्वास. अगं माझं जाव आहे ना, आणि माझा धीर, माझ्या जावेने माझ्या धीरासाठी नवस केला होता. इतका दारू प्यायचा. अगं सकाळी उठल्यानंतर आपण तांब्यात पाणी घेऊन पहिला गुन्हा करतो, तो दारू नाही करायचा माहिती का? इतका दारू प्यायचा, काम धंदे करत नव्हता, काहीच नाही, प्यायचा नुसतं गल्ली पडायचा, खातपीत बी नव्हता. पण तुला सांगते 3 वर्ष झाले, दारू बी सुटली, सनाट सकाळी बॅग घेतो कामाला जातो डबा घेऊन, आणि निवांत आहे आता. माझी जाऊबिले सुखी झाली. बघ तुला सांगते मी कसं आहे माहिती का, एक नवस केल्याने काय होणार आहे, त्याला एवढंच असतं का ते म्हसोबाला ना थोडंसं नैवेद्य पाणी करावं लागतं. त्याला काय 2-1 हजार रुपये खर्च येईल, जास्त काय लागणार नाही त्याला. अहो मी करेन खर्च, पण आता माझ्याकडे पैसे नाहीत ना, आणि एवढं खर्च करून त्यांची दारू पण सुटली पाहिजे ना. अगं पण मी तुला सांगते ना, एवढं माझ्या दिराची दारू सुटली, एवढं करून बघितलं, एवढं ट्राय करून बघायला काय हरकत तुला सांग बरं? आता तुमच्यावर हाय माझा विश्वास. माझ्या नवऱ्याचा फोन आला वाटतं. राहू द्या, परत बोला बाई तुमच्या नवऱ्याला, आधी माझ्याशी बोला. मी काय करते माहितीये का, आता पैशात तुमच्याकडे असतील की 1-2-1 हजार रुपये? अगं तुला सांगू का,
माझ्याकडे पैसे होते पण मी आता माझ्या बहिणीला पाठवले परत. बरं राहू द्या, पैशाचं मी काय ना काय तर ऍडजस्ट करीन, पण जायचं कधी तिकडं? त्या काय वार काळ काय पैशाची ऍडजस्टमेंट झाली ना आपण आता लगेच दुपारून निघू बघ. चालतंय. मी काय करते माहितीये का, आपले डेपुटी भाऊ आहेत ना त्यांच्याकडे जाते आणि त्यांच्याकडेच मागते. आता त्यांच्याकडे मी 2-3 दिवसांनी कामाला जाणार आहे, मग ऍडव्हान्सच घेऊन येते. ते ऍडव्हान्स देतील का तुला? त्यांना सांगते ना, अहो ते माणूस लय चांगले, असं मला बहिणीसारखं धरतात ते. हा मग मी काय ऐका, पण माझ्या बरोबर यायचं ऐन टायमीला म्हणू नका. कारण बाई मी सांगितल्यानंतर मी तुझ्यासोबत येईलच ना रुपये. तू पटकन आवर मला सांग पहिले पैशात झालं की काय तिथलं काय माहिती नाही, माझ्या बरोबर या. मी पैशाची आणि बिलकुल टेन्शन घेऊ नको. बरं ती गोळी लागत होती तुला? अहो गोळी द्या ना. देते थांब बस इथं. ना. सोयाबीन कसं काय तू? बरं आहे आता, ऊन पडलं मध्ये पाऊस झाला म्हणून बरं यायला बरं झालं बाबा, मध्ये पाऊस झाला म्हणून. नाही तर सोयाबीन पार हे व्हायला लागलं होतं. कसं व्हायला सोयी लागलं. रुपात आले का? रुपात काय नाही, जरा तुमच्याकडे काम होतं म्हणून आले होते. काम होतं काय? आता कसं सांगू त्याच्यामुळे. आपलं काही नाही सांग. ते जण मला 2,000 रुपये द्या ना. कशाला? अहो लागणार आहेत, जरा काम आहे माझं. झालंय कुठं गेलाय तुम्ही मागायला आले? अहो त्यांना पित्त झाले, ते दारू पिऊन पिऊन झोपल्यात घरामध्ये. तुम्हाला माहितीये दारू पेले कसं होते त्यांना. ते आहे ते कवा ऐकतोय आमचं, दारू पिऊन पित्त नाही त्याला, अजून लय बरेच आजार होणार आहेत दारू पिऊन. नुसतं पित्तावरच चालू आहे अजून. आता असे मित्र. 2,000 रुपये तुम्हाला काय लागत? ते काम आहे हो जरा, तेच आता कसं सांगू तुम्हाला. सांगा ना काय लागत आम्हाला तर कळू द्या ना. उगाच पैसे मागत मग काय द्यायचे हे तर कळू द्या आम्हाला. त्यांना कळलं पाहिजे ना कारण काय पैसे लागत. उद्या आल्या परत म्हणायचं माझ्या बायकोला 2,000 दिले तुम्ही काय दिले. आणि ते पण आहे बरं का. जाऊ दे आता, हा तुम्ही कोणाला म्हणू बिनू नका. मी कशाला म्हणतोय, मला कशाला काय म्हणतो मी आहे ना, सांगा ना काय. अहो ते त्यांची दारू सोडायची आहे ना, त्याला 2,000 रुपये पाहिजे नव्हते. काय रूपात आहे 2,000 थोडं दारू सुटत असते का? कोणी दारू 2,000 दारू सोडणार? अहो सुगंधताई. सुगंधाने केव्हा चालू केलं दारू सोडायला? सुगंधाताईनी मला एक उपाय सांगितलाय. काय उपाय? मागच्या वेळेस काय उपाय सांगितला होता? जालू मारायच्या बेतात आता कशाला लोकांचे उपाय घेता? अहो हे गोळ्या बिळ्या काय नाही. मग ते काय म्हणल्या माहितीये का, त्यांच्या जावनी त्यांच्या दिराची नाही का दारू सोडावी म्हणून हे केलं होतं. काय केलं? त्यांनी ते नगरला गेले होते नवस करायला मसोबाला. हा मसोबाई तिथं लय जालिम मसोबाई म्हणल्या त्या. तिथं जर नवस केला ना आणि त्याला काय बोकडं मटण तसलं काही दिलं ना की लगेच दारू सुटती. त्या म्हणल्या फक्त तू पैशाचा बंदोबस्त कर. 4 दिवसात त्यांनी दारू सोडून दाखवते असं म्हणून सांगितलंय. काय तुम्ही कोणत्या जमान्यात राहतात रूपाताई? असं मसोबाने तिने दारू सुटत असते का? नाही काय शक्य. मसोबा जरी जाल्यापाशी रोज येऊन पाया पडा, जाल्याला समजून सांगितलं ज्याला रोज पाया पडा तरी दारू सुटणार नाही. आपल्या मनाचा कंट्रोल पाहिजे. त्यांच्या दिराची दारू सुटली 4 दिवसात. आज 3 वर्ष झालं त्यांनी दारूचा घोट सुद्धा घेतला नाही. एवढा जालिम मसोबा आहे माहितीये का. तुमच्या नवऱ्यावर विश्वास आहे का? तुम्ही नवस केला ते दारू सुटून म्हणून? नवऱ्यावर विश्वास नाही, पण माझा देवावर आणि सुगंधाताईच्या सांगण्यावर लय विश्वास आहे. सुगंधाताई मला कधी चुकीचं सांगणार नाहीत. माझा संसार वाचवण्यासाठी ते मला चांगलंच सांगणार. हे बघा आता तुमची श्राद्ध आहे, मला काय त्याची घेण देणं नाही. तुमची श्राद्ध आहे, सुटू नाही तर सुटू. तुमच्या नवऱ्याकरता प्रयत्न चालू आहेत ना, करा. किती पाहिजे तुम्हाला? 2,000 रुपये पाहिजे नव्हते. मी तुमच्याकडे येणारच आहे कामाला, तेव्हा सगळं फिरते. आता ऑनलाईन नाही ना माझ्याकडे. द्या तुम्ही, मी आलो जरा काम आहे ना. आणि तुमची पण तिथं दारू सोडायला नवस करते मी. तुम्ही पण 1,000 रुपये द्या मला. मै कशाला दारू सोडते? मी कुठं रोज दारू पितोय? केव्हा मग घेतोय आपलं टेन्शन जावं म्हणून. हा कवा मग घेता कवा मग माझ्या नवऱ्याला घेऊन जाता. हा अंडी मटण दारू चल जालू बी उधळतच चाललं लगी. नाही त्याची सोड नाही, याचं बी बोला. याचं बी बोला. हो दे ना, तू सुटली जोडीदार सुटले, तू सुटू दे ना. तुमच्या बी नावाने कोंबडा कापा येईल. हा कापा एक कोंबडा कापा. हा लय मसोबा लय झाली मी. काय देता का पैसे? येला सांगतो. हॅलो हा चालते. ज्योती हे रूपात आला 2,000 रुपये द्या त्यांना. कामाला येतो 2-3 दिवसांनी मला त्यांना लागत येतं. आणि जग्या करा तुमच्या. चाललं चांगलं झालं. तुमचा नवऱ्यात चांगलं झालं ना तर काय नाही आम्हाला. हा तुमचे पैसे फेडते. हा द्या चालतं. हा ये आईला जाय नवीनच आहे मसोबाला नवस केला दारू. हे मसोबा पुढे आपटायला पाहिजे आल्या नेऊन, तेव्हा दारू सुटन त्याची. आणि त्याच्या मागं तुला आपटायला पाहिजे. ऐका आता मी काय केलं? मग आता अरे ते जाल्याला नादी लावी दर बाहेरला कशाला कुठं निघालता रे? नाही तर जायतोय बायकोला लाईव्ह नोस करायला. हो सांग का फोन करू? काही नका करू तुम्ही कुठं राहू देते. हा
अजून अशीच बसलेत का? हे जरा गोळ्या. अरे एवढ्या कशाला आणल्या? अहो विकत नाही आणल्या, सुगंधताईने दिल्या त्या. मग राहू दे. हा तू एक काम कर, काय ते पोहे करू नको, आजच्याला शिरा कर. तो बी गावरान तुपाचा. हाय का तूप घरामध्ये? मग डाळा टाक. डाळल्या कशाला? आळा बसेल. तोंडाला आळा ठेवा. आळा बसन म्हणे करते. आजा कर. हा झाल्या बायको कुठे? आहे ना घरात. हळू बोल हळू. आज नको उद्या. अरे ते नाही, इकडे तू. काय रे आज चल नको भाऊ, मला लय पित्त झाले. येडाय का काय? नकोय श्यामे, बळजबरी नको करू अजिबात. अरे आजचं सोड आणि उद्याचं बी सोड. तू आयुष्यात सुद्धा दारू पिऊ शकणार नाही आता. कस काय? ग बस नका काही गप्पा आणूस, मी पिणार. कसं काय? कस काय? अरे तू ही बायको आहे ना, त्या कोणत्या म्हसोबाला काय जाऊन नवस करणारे म्हणतेत. कोण? माझी बायको? हा, डेपुटीकडून 2000 रुपये उसने घेतलेत माझ्या समोर, माहिती का तुला? बायकोनी? हा, आणि सुगंधाने तिला सल्ला दिलाय. कुठं तिचा कोणती देर भाऊजाई कोण दारू पित होता, ती सोडायसाठी 3 वर्ष झाली खटक दारू सुटली म्हणे 4 दिवसातच. अजून काय म्हणली? म्हसोबाला डेंजर आहे म्हणतात. हा वय. तुला सांगतो, जर दारू प्याला ना भाऊ, हा तर सपनात येऊन बोकांडी बसू हानतेत. कोण हाणते? म्हसोबा. असं म्हण. हायला आता काय करावं लागेल बुवा? परत दारू नाही पिऊ शकणार तू. हा, थोडी मजा करीत होतो आपण आयुष्यात. काय या बाय सुगंधाला करत होती काय माहिती, सांगायची तिला कुठं. बाहेर बोलून वर फाटा. वर फट नको, सोयीचं नको. मग तू ये ना एक आयडिया कर. काय? चालतंय. चल जाऊ का मी? हा, कुणाला म्हणू का? नाही मी नाही म्हणतो. चल. बरं आलीस मी जाऊन. अय पारे, कुठं चालली? कुठं चालली म्हणजे? नगरला चालले. नगरला काय आता? अहो ते सुगंधताई म्हणल्या की साड्यांचा लय भारी सेल लागलाय, 250 रुपयाला साड्या मिळायला लागल्यात म्हणून चालले. पण साड्याच आणायला चालली ना तू नक्की? हा, तुम्हाला खोटं बोलन का मी? सगळ्या जगाला खोटं बोलन, पण तुम्हाला खोटं कधी नाही बोलणार मी. चालते हा, चालते. आलीस साडी घेऊन. एकच आणते हा? हा एकच आण, कशाला ढीग बरं आणते? हा घ्या, झोपा जरा, आराम करा. हा जा. हा ना, आपण जर लवकर गेलो तर लवकर वापस येऊ. हा ना. गोडीत मागवा बरं का. तुम्ही नेमकी कुठं चालला ते सांगा मला. नाही ते आबा गोट्यात पारे तो डोक्याची 6 भाग करून टाकीन. अहो काय चाललं, काय दगड घेऊन आमच्या माग? हा तुमच्या मागे ना. तुम्ही चाललात कुठं नेमकी? माही दारू सोडायला जायचं नाही बरं का पारे, तुला सांगतोय. अहो आताच सांगितलं की सेल लागलाय, साड्या आणाय चालले म्हणून. सेल लागलाय काय? खरं सांग, कुठं चाललीस नेमकी तू? कुठं चालली म्हणजे? सेल लागलाय, साड्या आणाय चालली, तेच सांगते मी तुम्हाला. नाही पारे, तू माही दारू सोडायला चाललेलीस, मला सगळं माहितीये. तुम्हाला कोण सांगितलं? कोणी म्हणजे? श्याम यांनी सांगितलंय. आणि त्या शामरावला कोण सांगितलं? अहो मी पैसे आणायला डिपुटी भाऊकडे गेलते ना, त्यावेळेस तिथंच होते. अहो मला मस्त वाटत होतं त्यांच्या समोर नको सांगाय, पण पैसे घ्यायचे होते म्हणून मी बोलले. अगं पण तुझी अक्कल काय? शेण खात होती का? तुला कळत नाही का कोणासमोर काय सांगायचं? तो इतका मोठा कळ लावलाय, तू त्याला त्याच्या समोर सांगितलं होतं डेपुटीला. पण अरे ते बरे वय बरं झालं त्यांनी सांगितलं, मा डोक्यात घातलं. पारे तू अजिबात ते मसोबाला नवस करू नको, लय डेंजर ते मसोबा असं म्हणतात. भो मसोबा आला ना बोकांडी बसू आणतो. एखाद वेळेस मी जर भरणं करायला गेलो अंधारात, तिकडे 90 मारलेली असली, मा बोकांडी बसून जर त्याने आणलं तर माय कसं होईल? हाणू द्या ना एखाद्या दिवशी बोकांडी बसून हाणलं तर काय, एक दिवशी मार खायचा. मग कुणाचा? मसोबाचा. तुला काय लाल बीज वाटत का? नवऱ्याला मार सारी वय त्या मसोबा कोण? हा मग 10 रुपयाला मारणारच, बरोबर आहे की. मग बाई ऐक, आपण नंतर जाऊ. तुझा नवरा एवढा तमाशा घालतोय आणि तो आता ऐकणार नाही. तुझ्याला कसं आहे माहिती? अय सुगंधा, काय तिची कान भरी ती कानात काय पुचपुच करती? अहो त्या मला म्हणतात की शांत हो रूपा, काय बोलू नको नवऱ्याला. हा शांत रूपा. ती ना तिला खोडीची सुगंधा, तुला तिने काम भरली असते. काय खोडीची आहे? तुम्ही दारू पिता घरामध्ये, तिला काहीच काम करत नाही, सगळं तिला करावं लागलं लोकांच्या कामाला जाऊन. आणि तुम्ही सांगता काय हे कान भरती म्हणून? मग तुम्ही दारू सोडून कामाला लागा ना व्यवस्थित. काय गरज आहे तिला? पण याला त्याला सांगायची पाहिजे दारू सोड, दारू सोड. टकरू नको फिरू सुगंधा, नाही तर मी डोक्यात घालीन. तुमच्या डोक्यात घालीन. शानपण नाही करायचं माझ्या समोर. कुणाच्या? रूपाता अजिबात सुगंधताईला काय बोलायचं नाही. आता सांगते, जर त्यांना काय बोलला ना माझ्याशी गाठे, अजिबात त्यांना काय बोला. बरं मी जाऊन असंच वाटतंय ना तुम्हाला? हा जायचं नाही. ती दगड द्या इकडं. आदर
तुला अहो द्या इकडे दगड. आता बघते मी. चला सुगंधाताई. कुठं? ह्या श्याम भाऊजीनं माझ्या घरात आग लावली ना, असं डोकं फुटते ना, आज त्यांचा बघा कसा नाही नाट करते. ए, पार्या. अहो चला की. मला यायचे असे उद्योग घालले मी चला माझ्या घरी. अहो चला. अरे, थांब, आज बघा. पारे ऐक ना. नको नको ना श्यामेला कशाला? नको नको अशी डोक्यात घालते ना, त्याला बघू नाही माझा संसार चांगला चाललेला. अरे तर माझं काय ऐकूच नका, आज त्यांचं बघा कसं.